वळूयात पुढच्या बातमीकडे. ओमायक्रॉनचा धोका वाढत असल्यानं परदेशातून येणाऱ्या प्रवाशांसाठी राज्य सरकारनं कडक निर्बंध जाहीर केले. सरकारनं यासाठी एक नवीन नियमावली जारी केली. यामध्ये दक्षिण आफ्रिकेसह इतर 11 देशांना हाय रिस्क कॅटेगरीमध्ये ठेवण्यात आलंय. म्हणजे सगळ्यात धोकादायक किंवा काळजी घ्यावी अशा प्रकारचे हे 11 देश आहेत. या देशातून येणाऱ्या सर्व प्रवाशांना राज्य सरकारनं दिलेल्या नियमांचं अतिशय काटेकोर पालन करावं लागेल. एकूण 11 हाय रिस्क देश निश्चित करण्यात आले आहेत. या हाय रिस्क देशातून येणाऱ्या प्रवाशांवर अतिशय बारकाईनं नजर असणार आहे. याची स्वतंत्र यादी तयार करण्यात आली आहे. विमानतळावर CEO यादी आपत्कालीन कक्षाकडे आहे. 24 वॉर्डात वॉर रूमला ही यादी दिली जाणार आहे. प्रवाशांच्या पत्त्यासह ही यादी दिली जाईल. म्हणजे ते प्रवासी जर का होम क्वारंटाईन होणार असतील तर 7 दिवस कॉल सेंटरच्या माध्यमातून यांच्याशी सतत संपर्क ठेवला जाईल. क्वारंटाईन असलेले लोक नियमांचं पालन करतायत का नाही यावरही पाळत ठेवली जाईल. वॉर्डामध्ये 10 ॲम्ब्युलन्ससुद्धा तयार ठेवण्यात आली आहेत. पालिकेची पथकं तैनात आहेत. विदेशातून आलेल्या अनेकांना ओमायक्रॉनची लागण झाली असल्याचं समोर आलंय. त्यामुळे राज्यातील नागरिकांच्या चिंतेत काहीशी भर पडते. अजूनही विदेशातून अनेक नागरिक मुंबई आणि इतर ठिकाणी येतात. या नागरिकांना विमानतळावरून त्यांच्या इच्छित ठिकाणी जाण्यासाठी टॅक्सी चालक जातात. या टॅक्सी चालकांना ओमायक्रॉनची भीती आहे, परंतु काळजी घेऊन टॅक्सी चालवत असल्याचं या टॅक्सी चालकांचं म्हणणं आहे. बघा, आम्हाला भीती तर आहे, पण कसं आहे की आम्हाला काम तरी आम्हाला म्हणजे आपला करावंच लागतो. आणि त्यासाठी आम्ही मास्क लावतो आणि दुसरं आम्ही सॅनिटायझर ठेवतो त्याच्यासाठी. बाहर से भी आते हैं तो जब मैं गाड़ी बुक करते हैं मैं जाते हैं सर गाड़ी लेकर. मेरा कोई ऐसी डॉट नहीं है. जो नया वेरिएंट आया उससे डर नया वाले से अभी तो अभी सुना हूँ, लेकिन नया अभी तो कोई मालूम नहीं है. अभी तो जैसे चल रहा है अभी. तो पूरी गाड़ी सैनिटाइजर. हाँ, पूरी गाड़ी सैनिटाइजर रहते सर, पूरी गाड़ी. अभी फिर वापस जो है बोल रहे हैं कि कर्नाटक वगैरह में क्या है लॉकडाउन लगने वाला है. अब ये सब बाहर के जो लोग को सुन के जो है तो यहाँ पे भी थोड़ा डर तो बना ही रहता है. जी ऐसा डर तो है, लेकिन जो है कुछ समझ में आता नहीं है हम लोग को. और रोजाना छोड़ते छोड़ते आदत सी पड़ गई है, तो इसे ये समझ में नहीं आ रहा कि ये कौन सा नया कोरोना है कि नहीं है. हम लोग को काम है लेके उनको ड्रॉप करना, उसके बाद वापस चले आते हैं. तरह तरह के लोग आते हैं, हम लोग को कुछ समझ में नहीं आ रहा है कि कोरोना है कि नहीं. अभी तक तो सर ऐसा है कि कोई अपने लोग को नवीन वेरिएंट का तो कोई ऐसा नहीं मिला हम लोग को. और हम लोग तो जब भी फर्स्ट नंबर आया था, सेकंड नंबर आया, तो उस समय भी हम लोग टैक्सी यहाँ पे बराबर चलाए. और अभी तक ने भगवान ने रक्षा किया कि कुछ ऐसा हुआ नहीं है. दरम्यान डोंबिवलीमध्ये ओमायक्रॉनचा रुग्ण आढळल्यानंतर पालिका प्रशासन खडबडून जागं झालं. पण ओमायक्रॉनचा पहिला रुग्ण दक्षिण आफ्रिकेतून आला याची माहिती विमानतळ प्रशासनानं दिली नाही. त्यांनी कळवलं असतं तर वेळ गेला नसता असा थेट आरोप केलाय कल्याण डोंबिवली महापालिकेचे आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी यांनी. त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी अजित मांढरे. आपल्यासोबत कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी साहेब आहेत. सूर्यवंशी साहेब, आपल्या एक महाराष्ट्रात सगळ्यात पहिला पेशंट जो आहे तो डोंबिवलीमध्ये आढळलेला आहे. अतिशय वाईट गोष्ट आहे ही. त्याची परिस्थिती कशी सध्या? सध्या त्या रुग्णाची प्रकृती उत्तम आहे. त्यांना कोणतेही सिम्पटम्स आता सध्या नाही आहेत. तर या पेशंटबद्दल असं म्हटलं जाते की हा जो पेशंट आहे हा जेव्हा साऊथ आफ्रिकेहून इकडे आला, मधल्या काळात त्याने साऊथ आफ्रिका, दुबई, दिल्ली, मुंबई असा प्रवास केला आणि तो मुंबई एअरपोर्टवरून घरपर्यंत गेला. पण या दरम्यान कुठल्याच अथॉरिटीने त्याचा एक रिपोर्ट जो होता दिल्लीचा तो पॉझिटिव्ह आलेला आहे. तो कुठल्या अथॉरिटीपर्यंत पोहोचलेला नव्हता किंवा पोहोचवला गेला नाही, सांगितलं गेलं नाही. बरोबर आहे. आम्हाला ते पेशंट ज्या दिवशी इथे त्यांनी आपल्या एका लॅबमध्ये टेस्टिंगला गेले आणि त्यांनी जेव्हा त्यांची हिस्ट्री सांगितली तेव्हा लॅबवाल्यांनी पहिल्यांदा आमच्याकडे संपर्क केला. कोणत्या लॅबने? म्हणजे प्रायव्हेट लॅब आहे. प्रायव्हेट लॅबने, अथॉरिटीने कुठल्या नाही? मुंबई एअरपोर्ट अथॉरिटीने नाही. पण करणं गरजेचं होतं. नाही, आता ज्याप्रमाणे प्रोटोकॉल त्यांना दिला असेल त्याप्रमाणे त्यांनी आता 27 साधारण सर दिल्ली ते मुंबई प्रवासाला बराच वेळ लागतो. तो बाहेर इथे येतो, इथून घरी येतो, त्याला ताप येतो, तेव्हा तो जाऊन टेस्ट करतो आणि त्यानंतर कळवतो. पण ह्या मधल्या काळामध्ये एअरपोर्ट अथॉरिटीने कुठले, दिल्ली असेल, मुंबई असेल, तुम्हाला मेल येतो,
मग एकतर तुमच्या मेलमध्ये माहिती नसावी किंवा त्यांनी तुम्हाला संपर्क केला नाही, असं आहे का? नाही, आपण जर बघितलं तर केंद्र शासनाने जे ऑर्डर्स काढले आहेत, केंद्राच्या ऑर्डर जे आहेत ते 2 डिसेंबरचे आहेत. त्याच्यापूर्वी 26 नोव्हेंबरला त्यांनी ते आदेश दिले होते, काही देशांची लिस्ट दिली होती आणि तेव्हापासून 26 तारखेपासून आपल्याकडे आता एअरपोर्ट ऑथॉरिटीकडनं रेग्युलरली लिस्ट येते आहे. हा पेशंट जो आहे हा 23 तारखेला दिल्लीवरनं बोर्ड केलं त्यांनी आणि दिल्लीवरनं ते 24 तारखेला पहाटे मुंबईत आले आणि त्यामुळे कदाचित त्यांची यादी आपल्याकडे कसं समजूया की त्याला तो ओमाक्रॉनचा विषय नंतर आहे, तो खूप लेट आला विषय. 24 तारखेला पॉझिटिव्ह आला, जेव्हा तिथे आला तेव्हा मुंबई एअरपोर्टवरती किंवा दिल्ली एअरपोर्टवरती, दिल्लीहून निघाला ऑलरेडी तो बाहेर आला. जेव्हा त्याला मेल येतो, त्याचा नेटवर्क आला नाही, त्याला आलं, त्याच्या आधीच ज्या संबंधित अथॉरिटीत त्यांना मेल गेला असेल तर तिथे क्वारंटाईन करणं गरजेचं नव्हतं का? आता ते मुंबई एअरपोर्टला त्या रुग्णाचं म्हणणं असं की त्यांना जो RT-PCR निगेटिव्ह रिपोर्ट त्यांचा साऊथ आफ्रिकेचा होता तो 72 तासामध्ये व्हॅलिड होता असं त्यांचं म्हणणं आहे. त्याच्यामुळे तो रिपोर्ट त्यांनी दाखवला. तोपर्यंत त्या पेशंटला देखील माहीत नव्हतं की त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आहे, कारण त्याचा तो रिपोर्ट ओपन झालेला नव्हता मोबाईलमध्ये. कॉन्टॅक्टमध्ये आला, परंतु सुदैवाने आपण त्या सर्वांचं कॉन्टॅक्ट ट्रेसिंग केलं. ते सर्वांचे रिपोर्ट देखील निगेटिव्ह आले आहेत. हां, जर त्यांना रिपोर्ट लगेच कळाला असता आणि ऑथॉरिटीने जर आपल्याला कळवलं असतं तर आपण त्याला इमिजिएट क्वारंटाईन केलं असतं. ठीक आहे. आता ह्याच्या संपर्कात आलेले बरेचसे असे लोक आहेत की जे निगेटिव्ह आहेत, पण अशा कुठल्या हायरिक्सवरती आहेत की जे असं वाटू शकतं की बाबा ह्यांना पण पुढे धोका आहे? कारण का हा बऱ्याच ठिकाणी बाहेर डॉक्टरकडे गेला आहे, जेव्हा तिथे गेला असेल तेव्हा बाकीचे पेशंट पण असतील, डॉक्टरही सुदैवाने 4 ठिकाणी त्यांनी गेले. ज्या डॉक्टरकडे गेले त्या डॉक्टरकडे ते सकाळच्या वेळेत गेले होते आणि त्या डॉक्टरना आम्ही विचारल्यानंतर त्याने सांगितलं की पेशंट दुसरे कुठलेच नव्हते. डॉक्टरने स्वतःचा देखील RT-PCR टेस्ट करून घेतली, ती पण निगेटिव्ह आहे. ते ज्या टॅक्सीने आले त्या टॅक्सी ड्रायव्हरची पण टेस्ट निगेटिव्ह आहे. या व्यतिरिक्त आपल्याला त्यांच्यासोबत जे विमानामध्ये सहप्रवासी होते ते वेगवेगळ्या ठिकाणचे होते, पण त्यांची देखील टेस्ट जी आहे ती पण केलेली आहे त्या ऑथॉरिटीने, ती पण निगेटिव्ह आलेली आहे. त्यामुळे त्यांचं जे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग झालं, त्यांचे घरचे असतील, त्यांच्या बिल्डिंगमधले असतील, ते सुदैवाने सगळे निगेटिव्ह आलेले आहेत. त्यांना कोणालाही संसर्ग झालेला नाही. सर, नोडल ऑफिसर तुमचे कुठे आहेत मला आहेत ना आमचे. सांगा. मुंबई एअरपोर्टवर दिल्लीचा जो रिपोर्ट आहे तो पेशंटला कळतो पॉझिटिव्ह आहे म्हणून, तुम्ही म्हणताय की तुम्हाला एअरपोर्ट अथॉरिटीने कळवलेलं नाही आहे. मग इथे तुमच्या नोडल ऑफिसरना तिथे मेल येतो, तुम्ही म्हणताय संध्याकाळी मेल येतो असं म्हटलं आता सुरू झाली, आता सुरू झालं, म्हणजे कुठेतरी एअरपोर्ट अथॉरिटी कमी आहे ना? नाही, एअरपोर्ट ऑथॉरिटी कमी आहे की नाही याच्याबद्दल काहीच भाष्य करण्याचा मला अधिकार नाही आहे. पण तुम्ही आता थोड्या वेळापूर्वी म्हटलं ना आमचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग आणि महापालिका कुठेतरी कमी पडते म्हणताय, ते चुकीचं आहे असं मी सांगतोय. साहेब, मग महापालिका कुठेच कमी पडत साहेब नाही. 295 लोक महापालिकेला आले, इथे आले, एवढ्या ते कमी गेलेत, मध्ये नॅशनल अवॉर्ड मिळालंय कोविड इनोव्हेशन मध्ये. त्याच्याबद्दल अभिनंदन ना, त्याच्याबद्दल अभिनंदनच आहे. चुकीची पण माहिती सांगू नका. साहेब, चुकीची माहिती कशी? 109 अजूनही संपर्कात नाहीये. हो, पण संपर्कात नाही म्हणजे त्यांच्याशी कंटिन्युअस संपर्क होतोय ना आमच्या लोकांचा. साहेब, त्यांना येऊन किती दिवस झाले? याचा अर्थ आम्ही कमी पडतोय असं नाही. त्यांना येऊन किती दिवस झाले? हो, त्यांना येऊन आता कोणाला 3 दिवस झाले असतील, कोणाला 4 दिवस झाले असतील, परंतु संपर्क तर होतोच आहे त्यांच्याशी. तुमचं म्हणणं आहे की तुमची कॉन्टॅक्ट ट्रेसिंग पूर्णपणे यंत्रणा सक्षम आहे. सक्षम, एकदम त्यांचं म्हणणं एकदम सक्षम आहे, पण तरी आकडेवारी जी सांगते त्यानुसार तसं स्पष्ट होत नाहीये. अजित मांढरे, विजय लोकमत.